संघर्ष करो, हम तुम्हारे अरे बोल 50 से मी सुरेश शिंगाडे कर्जत आणि खोपोलीचा मी प्रभारी बोलतोय आणि तसंच या संघटनेचा मी प्रचारक म्हणून बोलतोय। साथियो, विशाल जन आक्रोश रॅली याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं, दुसरा टप्पा म्हणून हे आम्ही धरणे देतोय, तिसरा टप्पा जिल्हा लेवलवर मुख्यालयाच्या राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करतो आम्ही आणि चौथा टप्पा जो आहे जिल्हा मुख्यालयावर आम्ही जन आक्रोश रॅली काढतोय। तर ह्या सगळ्या आम्ही का करतोय तर हा देश ज्या लोकांचं या देशाचे मूळ निवासी आहेत, या देशाचे मूळचे लोक आहेत, भारतीय लोक आहेत, हा त्यांचा देश आहे। या देशातल्या लोकांचं हे लोक जनगणना करायला तयार नाही आणि आम्ही लोक त्यांना मागत राहतो, ते लोक आम्हाला देणार का? मला हा प्रश्न ते महत्त्वाचा वाटतोय। तर हे सगळ्या तळागाळातल्या आणि गावागावातल्या खेड्यागाड्यामधल्या लोकांना माहीत झालं पाहिजे। ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट 1947ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी त्यांना साथ सहयोग केला, गांधीजीला का दिला? तर देश स्वतंत्र झाला पाहिजे, ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला पाहिजे। आज परत या देशामध्ये डीएनएच्या याच्यावर आधारावर या देशातला जो शासक वर्ग आहे, या देशातला जो ब्राह्मण वर्ग आहे, तो या देशाचा नसून या देशाचा मालक बनलेला आहे। तर या देशाचा कष्टकरी लोक आहेत, हे सगळे जागृत होऊन या देशामध्ये मोठं राष्ट्रव्यापी जनआंदोलन झालं पाहिजे आणि तेव्हाच आमच्या देशाच्या प्रत्येक समस्याची आणि प्रत्येक गुलामीतून मुक्ती होणार आहे। या ठिकाणी जास्त काही न बोलता मी या ठिकाणी एवढंच बोलतो। धन्यवाद। जय भीम, जय मूल्यवान। देशामध्ये जी वोटिंग मशीनवर वोटिंग होत आहे ती रद्द व्हावी आणि बॅलेट पेपरवर घेण्यात यावं। दुसरा, ओबीसींची जातीन्याय जनगणना ही झाली पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। तिसरा विषय, आदिवासीच्या जे 5वी आणि 6वी आणि अनुसूचित सूची या लागू झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये अनेक दुसरे आमचे मुस्लिम बांधवांवर जे मॉब लिंचिंगचे प्रकार घडत आहेत ते बंद झाले पाहिजेत। त्याच्यानंतर निजीकरणामध्ये म्हणजे प्रायव्हेटेशनमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। 2020ची जी शिक्षा नीती आहे ती बंद झाली पाहिजे, कारण त्यामुळं आमचा SC ST OBC आदिवासी यांच्या शिक्षण बंद होणार आहे, म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे। त्याच्यानंतर पुराणी पेन्शन ही योजना लागू झाली पाहिजे। या देशामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे भरपूर प्रकारात वाढलेले आहेत। महिलांना वेश्या बाजारामध्ये विकल्या जात आहेत, त्याच्यामुळं नारींवर होणारा अत्याचार थांबलं पाहिजे किंवा त्यासाठी चांगला कायदा निर्माण झाला पाहिजे। त्याच्यानंतर सर्वात मोठा EWS जो आरक्षण दिलेला आहे तो गैरसंवैधानिक आहे, तो रद्द झाला पाहिजे आणि प्रत्येक जातीने जनगणना करून त्यांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे।